हॅलो गाईज. तर लुणाची वॅक्सिन जी बाकी होती ती आज द्यायची आहे, म्हणून आम्ही सकाळी 6:30-7 वाजताच उठलो होतो. तर लुणा सकाळी सकाळी एवढीच खेळते, ह्याच एनर्जीमध्ये ती रोज खेळते खूप जास्ती. ह्याला उठव त्याला उठव, सगळ्यांना रूममेट्सला उठवत बसते. आणि एक कोणाची सवय झाली ना की मला आता ही व्यक्ती मला आता फूड देणार आहे, तर ती बरोबर तिथं जाऊन त्या व्यक्तीला उठवेल आणि फूड मागेल, असं आहे तिचं. मग आम्ही रेडी वगैरे झालो, तिला खाऊ वगैरे घातला. मग आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. मग आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो आणि काल असं झालं की आम्ही आम्ही वॅक्सिन आमच्याकडे ठेवली होती, त्याच्यामुळे ते आईसमध्ये ठेवावं लागतं. तर ते आईस पूर्ण मेल्ट झालं होतं, पण थंड होतं, म्हणून आम्ही लवकर जाण्याचं ट्राय केलं, पण तिथे डॉक्टरच उशिरा आले. मग ते डॉक्टर वगैरे आले आणि मग तेव्हा तिला कळून गेलं की आता मला वॅक्सिन वगैरे देणार आहे. त्याच्यामुळे ती एवढी घाबरली, ती मला सोडतच नव्हती. म्हणजे लिटरली मला इतकं पकडून ठेवलं की आधीच तिला कळून गेलं की नाही, आता मला वॅक्सिनच देणार आहे. मग त्याच्यामुळे मला ती सोडतच नव्हती. त्या टेबलवर जायला इतकी घाबरत होती, इतकी घाबरत होती. पण तिथल्या त्या दीदी पण खूप छान होत्या आजच्या. खूप असं प्रेमाने वगैरे छान तिला ट्रीट केलं. पण तरी तिने खूप म्हणजे खूप घाबरली ती. पण इतकं काय नाही. जितकं मागच्या फर्स्ट वॅक्सिनला ती झोपली असेल घरी आल्यावरती शांत, तसं ह्या वेळेस तरी नाही. तिने खूप चांगलं म्हणजे ॲक्टिव्ह राहिली यावेळेस. तर आणि तिथे तिला एक मैत्रीण पण झाली, सेम तिच्या एवढीच होती. दोघे एकमेकांना इतक्या पाहत होत्या, इतक्या पाहत होत्या, एकदम भारी होती ती. मग तिला वॅक्सिनसाठी पकडलं, पण राहतच नव्हती, कारण ती ऑलरेडी खूप घाबरली होती, म्हणून शूट पण नाही झाला. वॅक्सिननंतर माझ्याकडे सुद्धा येत नव्हती. तिला एक साईडला ठेवलं थोडा वेळ, पण ऐकतच नव्हती, उचलूच देत नव्हती. ती खूप घाबरली होती त्याच्यामुळे. मग ती फिरत होती तिचं तिचं. मग तिला 5-10 मिनिट मी दिले थोडेसे, की हां. पण मग रिटर्न येताना ऊन लागू नये म्हणून आम्ही खूप लवकर ट्राय केलं की नाही, जेवढं होईल तेवढं. मग रूमला ती आराम करो, काही करो. मग रूमवरती आलो, ती तेव्हा पण खूप खेळली, खूप जास्ती खेळली. मग त्याच्यानंतर तिने मस्तपैकी आराम केला. खूप छान अशी एक 2 ते 2.5 तासाची मस्त झोप घेतली. खूप असं मस्त छानपैकी रेस्ट करून घेतला. खाणं पिणं पण मस्त एकदम व्यवस्थित. तर अशी होती लुनाची सेकंड